3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा या सणानिमित्त तसेच नरेंद्राचार्य महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नरेंद्र महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीनं नगर शहरातून शुक्रवारी गुढी आणि भगवे ध्वज हातात घेऊन भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती। या शोभायात्रेत महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या। तसेच ढोल ताशे अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं। 20 फुटी नारळ असलेला कलश शोभायात्रेचं आकर्षण ठरला। नरेंद्राचार्य महाराजांच्या पादुका आणि प्रभू श्री रामचंद्राच्या प्रतिमेचं यावेळी भाविकांनी दर्शन घेतलं। नगर शहरातील माळीवाडा, पंचवीर चावडी, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रस्त्यामार्गे दिल्ली गेट येथे या शोभायात्रेचा समारोप झाला। हिंदू संस्कृतीचा वारसा जतन होण्यासाठी आणि त्याच्या प्रचार प्रसारासाठी ही भव्य शोभायात्रा काढण्यात आली, अशी माहिती नरेंद्र महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीनं देण्यात आली आहे। या शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते। श्री जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून श्री क्षेत्र नाणेधाम संस्थांच्या वतीनं आज अहमदनगर जिल्ह्यातून श्री संप्रदायाच्या वतीनं सकाळी 8 वाजल्यापासून तर दुपारी 1 वाजेपर्यंत गुढीपाडव्याच्या हिंदू धर्माच्या 9 वर्षाच्या शुभ दिनानिमित्त भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ अहमदनगर येथील हजारो भक्तगण या शोभायात्रेत समाविष्ट झाले। त्यांनी सहभाग घेतला। उन्हातानाची पर्वा न बाळगता आपल्या हिंदू धर्माचं, हिंदू संस्कृतीचं जतन करावी या उद्देशानं प्रत्येकजण या शोभायात्रेत सहभागी झाला आणि त्यांनी सकाळपासून जे काही देखावे, चित्ररथ, पदयात्रा, भजन, पूजन, पालखी, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून जी सुरुवात झाली त्यापासून तर आतापर्यंत उन्हातानाची पर्वा न बाळगता हजारो भक्तगण या ठिकाणी उपस्थित राहिले। त्या सर्व भक्तगणांना श्री संप्रदायाच्या वतीनं गुढीपाडव्याच्या हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा। प्रतिनिधी संग्राम पोटे, LSS न्यूज, अहमदनगर।